या आहे बदनापूर शहरातील भूमिपुत्र गुऱ्हाळ. भूमिपुत्र गुऱ्हाळ म्हणजे 4 मित्रांचं गुऱ्हाळ चालू केलेलं गुऱ्हाळ आहे. मित्रांनो, जालना बदनापूर शहरामध्ये छत्रपती संभाजी मार्ग ते जालनाकडे जाणार असल्या रस्त्याकडे मोसंबी संशोधन केंद्राच्या समोर असलेलं हे 4 मित्रांचं भूमिपुत्र गुऱ्हाळ. भूमिपुत्र गुळ उद्योग समूह म्हणून या मित्रांनी हा उद्योग चालू केलेला आहे. काकणी, पाक, गावरान गुळ असं या मित्रांचा उद्योग आहे. अगदी जालना बदनापूर शहराच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हायवेवर हा त्यांचा गूळ उद्योग समूह आहे. गिरायकाला त्यांच्यासमोर हा गूळ तयार करून दिला जातो. आपण जे बघत आहात ही मशीन आहे. इथं हे 2 मित्र उसापासून रस काढत आहे. इथं ही उसाचे बेने उसाचे ताटे पडलेले आहेत आणि या उसापासून हे रस तयार करत आहेत. हा संपूर्ण रस जेव्हा कंटिन्यू 4 तास मशीन चालते, हा पूर्ण रस काढला जातो आणि मग त्यानंतर तो ते कढईमध्ये ओतला जातो. अशा पद्धतीने हा उसापासून रस काढला जातो. 3 ते 4 घंटे 3 ते 4 तास सतत ही मशीन चालू असते. आपण बघत आहात कशा पद्धतीने इथं उसापासून रस काढला जातो. उसापासून हा निघत असलेला रस, हा रस नंतर गाळून घेतला जातो, त्यानंतर कढईत टाकला जातो. हे आहे उसाची भट्टी. उसाच्या रसापासून जेव्हा गूळ तयार करण्यासाठी ही कढई ठेवल्या जाते, कढईची ही भट्टी आहे. ही एक गोलाकार भट्टीवर ही कढई ठेवल्या जाते. मग भट्टी लावून हा उसाचा रस इथं उकळला जातो, जेणेकरून त्याचा गूळ तयार होतो. आणि या पाकामध्ये ही गावरान भेंडी टाकली जाते. कोणत्याही प्रकारचं केमिकल न टाकता गावरान भेंडी टाकून हे पाक तयार केला जातो. एक चाचणी केली जाते, गूळ तयार झाला जातो. गुळाच्या रसापासून तयार झालेल्या ह्या गुळाच्या भेळ्या, रसापासून तयार झालेल्या गुळ 1, 2, 5 किलो अशा वेगवेगळ्या किलोच्या ह्या गुळाच्या भेळ्या.